मस्त असे हे कुरकुरीत खुसखुशीत एकसारख्या रंगाचे आणि छान अशी ही जाळी पडलेले आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल। मस्त असे हे कुरकुरीत अनारसे बनवण्यासाठी बऱ्याच जणांना असं वाटतं की अनारसे बनवणं म्हणजे खूप मोठं टेन्शन आहे किंवा मग अजिबातच आपल्याला जमणार नाही। तर त्या सगळ्यांसाठी आज मी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे आपण वजनी प्रमाण पाहणार आहोत। आता आपण वाट्याने प्रमाण पाहिलं की प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या वाट्या असतात, त्यामुळे प्रमाण जे आहे कधी कधी चुकू शकतं, पण वजनी प्रमाण अजिबात चुकणार नाही। तर इथे मी साधारण 1 किलो प्रमाणात रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। आपला जो जाडा रेशनचा तांदूळ असतो तोच घ्यायचा, कारण रेशनच्या तांदूळाने अनारसे मस्त तयार होतात। आणि किंवा मग तुमच्याकडे रेशनचा तांदूळ अवेलेबल नसेल तर जाडा तांदूळ घ्या, फक्त उकडा तांदूळ किंवा मग चिकट होईल असा इंद्रायणी वगैरे घेऊ नका। पण मी तर रेशनच्या तांदूळालाच प्रिफर करेल की तुम्ही रेशनचाच तांदूळ घ्या। आता हा जो तांदूळ आहे साधारण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे काय होतं तांदूळावर जो काळसरपणा असतो तो निघून जातो। आता यामध्ये भरपूर पाणी घालून मी साधारण 5 मिनिटं तसं सोडून दिलं होतं। 5 मिनिटांनंतर छान असं चोळून धुतल्याने काळसर पाणी संपूर्ण निघालं आणि तांदूळ पाहू शकता तुम्ही किती पांढरे शुभ्र जे आहेत तांदूळ झालेले आहे। तुम्हाला आता हे तांदूळ किती दिवस भिजवायचे, तर साधारण 4 दिवस, म्हणजे आजचा दिवस, त्यानंतर आता सोमवारी भिजवले तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि मग शुक्रवारी त्याला पाण्यातून काढायचं। हा पण रोजच्या रोज पाणी बदलणं खूप महत्त्वाचं आहे। रोजच्या रोज हे जे पाणी असते हे काढून घ्यायचं आणि ताजं पाणी घालून परत झाकण देऊन ठेवून द्यायचं। ही प्रक्रिया पूर्ण 4 दिवस आपल्याला न चुकत करायची आहे, कारण आता उन्हाळ्याचे तर दिवस आहेत, आंबूस वास येऊ शकतो, त्यामुळे पाणी बदलणं खूप गरजेचं आहे। आता 4 दिवस पूर्ण झाल्यावर 5व्या दिवशी पाहूया, मस्त असे हे वरती बुडबुडे आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे बुडबुडे आलेत म्हणजे काय की अनारशासाठी आपले तांदूळ संपूर्ण पद्धतीने तयार आहेत। तर इथे एक चाळणी घ्यायची, चाळणीखाली एखादं भांडं ठेवायचं आणि तांदूळ जे आहे छान असे हे निथळून घ्यायचे, म्हणजे काय होतं जे आंबट पाणी झालेलं असतं तांदूळातलं ते पाणी जे आहे संपूर्ण निघून येतं। आता आणखीन एक ट्रिक कशी ओळखायची की तांदूळ तयार आहेत की नाही अनारशासाठी, तर तांदूळाचे 1-2 कण घ्यायचे, हातावर रगडून पाहायचे, पीठ झालं की मग तरी पण समजून जायचं की अनारशासाठी आपलं तांदूळ जो आहे तयार आहे। आता हे तांदूळ परत एकदा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, हवं तर खळखळ धुवा किंवा मग असं वरून टाकलं तरी सुद्धा चालेल। आता पूर्णपणे तांदूळ निथळल्यानंतर काय करायचं, एक कॉटनचा कापडा घ्यायचा, कॉटनच्या कापड्यावर हे जे तांदूळ आहे संपूर्ण पसरवून घालायचे। आता खूप जास्त अशी भरभर हवा येईल त्या ठिकाणी ठेवायचे नाही किंवा मग फॅन तर अजिबात लावायचं नाही, नॉर्मल पद्धतीने हे तांदूळ सुकवून घ्यायचे। आता हे तांदूळ किती सुकवायचे, साधारण तासभर सुकवायचे। आता तांदूळ सुकवायचे कसे तर पहा तुम्ही, मी हात फिरवत होते तांदूळावर तर हाताला अजिबात तांदूळ लागला नाही, पण ज्यावेळेस मी मुठीमध्ये तांदूळ दावत आहे तर हाताला जो आहे तांदूळ चिकटत आहे। तर अशाच पद्धतीने इतका तांदूळ, म्हणजे काय वरून कोरडा आणि आतून थोडंसं मॉइश्चर हवं, तर इतकेच तांदूळ आपल्याला वाळवून घ्यायचे। ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने प्रेस करू तर हाताला चिकटतात आणि हलक्या हाताने तांदूळावर हात फिरवला की हाताला तांदूळ चिकटत नाही। ही जी टिप्स आहे तांदूळ सुकलेत की नाही ही ओळखण्यासाठी परफेक्ट आहे। आता 1 किलो तांदूळासाठी इथे मी 850 ग्रॅम प्रमाणात गूळ घेतलेला आहे। आता जो आपला नॉर्मल गूळ असतो ना, आपण घरात डेली वापर करतो तोच घ्यायचा, फक्त थोडासा चिकट असतो ना तो घ्यायचा, म्हणजे काय होतं अनारसा छान पद्धतीने पीठ जे आहे चिकट तयार होतं। तर अशाच पद्धतीने हे जे तांदूळ आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे। छान अशी ही बारीक पावडर, अगदी पिठासारखं झालं ना तरी सुद्धा चालेल, चरबट नको, नाहीतर आपले अनारसे ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडू ना तर ते वेगवेगळे होतात, अजिबात अनारसा व्यवस्थित होत नाही। त्यासाठी ते काय करायचं, छान अशी बारीक पिठी करून घ्यायची आणि ही जी वरची पिठी आहे मैद्याच्या चाळणीने चाळली की वरती जे शिल्लक राहिलेलं आहे ना ह्याला खूप जास्त दाबून चाळायचं नाही, लगेचच तांदूळामध्ये टाकत राहायचं आणि मग जी शेवटला पिठी उरेल ना ती टाकून द्यायची, ती नको आहे आपल्याला। तर याच पद्धतीने संपूर्ण तांदूळाचं जे पीठ आहे ते करून घेतलं, चाळून घेतलं, हलक्या हाताने चाळायचं, खूप जास्त वरून असं पिठाला चोळून किंवा मग प्रेस करून असं नाही, फक्त पिठाच्या ज्या काही गुठळ्या असतील त्या फक्त हाताने फोडायच्या आणि हलक्या हाताने हे पीठ चाळून घ्यायचं, कारण जितकं बारीक पीठ असेल ना
तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. तर हे बघा, एवढी जी आहे पिठातली भुकटी जी आहे चुरी उरलेली होती ती मी टाकून दिली आणि छान असं हे बारीक पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे. तर गूळ आणि पीठ जे आहे छान एकत्र होण्यासाठी आणि गूळ जो आहे सगळीकडे समान पद्धतीने पसरण्यासाठी. आता आपण हाताने कितीही पिठाला गूळ चोळला ना तरी काहीच उपयोग नाही, पण मिक्सरमध्ये समप्रमाणात पीठ आणि समप्रमाणात थोडंसं कमी गूळ घातला ना की अशाच पद्धतीने फिरवून घ्यायचं आणि मग जे आहे पीठ छान असं एकजीव होतं. पाहू शकता तुम्ही. आता अगोदरच्या याच्यामध्ये मी थोडासा जास्त गूळ घातला होता, त्यामुळे ते थोडंसं जे आहे लूज झालं होतं ते काढून घेतलं आणि दुसऱ्या यामध्ये मी व्यवस्थित म्हणजे पीठ जास्त घातलं आणि त्या प्रमाणात गूळ जो आहे थोडंसं कमी घातला आणि मिक्सरला फिरवून घेतलं. आता खूप जास्त बंद चालू नाही करायचं, एकच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पीठ जे आहे खूप अति प्रमाणात चिकट होणार नाही. आता हे संपूर्ण पीठ जे आहे एक मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आणि हाताने मिक्स करून घेऊया. म्हणजे जे काही वेगळं पीठ असेल किंवा गूळ व्यवस्थित लागला नसेल किंवा मग कुठे कोरडं राहिले असेल तर ते व्यवस्थित मिक्स होईल. कारण ज्यावेळेस आपण गूळ आणि पीठ एकत्र करतो ना तर मिक्सर जे आहे थोडंसं चिकट होतं मिक्सरमध्ये. त्यामुळे हाताने जे आहे ना अशा पद्धतीने मिक्स केलं की पीठ जो आहे सगळीकडे व्यवस्थित आणि कुठेही असं ड्राय राहत नाही किंवा असं सुकल्यासारखं पीठ राहत नाही. तर ही टिपसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला अनारसे बनवायला सोपं जातील. आता तुम्हाला जर अनारसे पिठाचा व्यवसाय करायचा असेल ना तर मग आपली जी दिवाळीच्या वेळेस बघा घटस्थापना असते तेव्हाच तुम्ही या पिठाला सुरुवात करा. म्हणजे दिवाळीपर्यंत सीझनपर्यंत तुमचं पीठ छान पद्धतीने फर्मेंट होईल आणि तुम्हाला ह्या अनारशाचा पिठाचा जे आहे बिझनेस करता येईल. आता बनवायला फक्त प्रमाण लक्षात घेतलं की अजिबात अनारसे चुकत नाही, पीठ चुकत नाही. पीठ व्यवस्थित पूर्ण दिवस भिजवलं म्हणजे तांदूळ 4 दिवस, पीठ 3 दिवस अशा पद्धतीने भिजवलं ना की मग पीठ कसंच चुकत नाही आणि अनारसे अजिबात खराब होत नाही. आता बऱ्याच जणांना अनारसे बनवायचं म्हणलं की खूप टेन्शन येतं. कारण काय होतं, एकतर महत्त्वाचं म्हणजे तांदूळ व्यवस्थित भिजवून घेत नाही, दुसरी महत्त्वाची म्हणजे प्रमाण व्यवस्थित घेत नाही आणि पिठाला व्यवस्थित फर्मेंट होऊ देत नाही. त्यामुळं इथे आपलं पीठ जे आहे चुकलं जातं. तर ह्या तिन्ही जे आहेत तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे काय होतं, हे पीठ जे आहे तुमचं अजिबात चुकणार नाही. आता हे पीठ साधारण 3 दिवस म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवाचा दिवस आणि मग चौथ्या दिवशी अनारसे बनवायला घ्यायचे. तर चौथ्या दिवशी तुम्ही पहा पीठ प्रमाणात म्हणजे थोडं जास्त प्रमाणात फुगलेलं आहे आणि जाळीसुद्धा मस्त पडलेली आहे. वरून जरी दिसत नसली तर पहा तुम्ही जाळी मस्त अशी ही पिठाला पडलेली आहे. आता उष्णतेचे दिवस आहे त्यामुळं शाल वगैरे पांघरायची गरज नाही, पिठा डब्यावर काही नाही, असंच ठेवायचं नॉर्मल टेम्परेचरवर. खूप जास्त असं ऊब येईल तितकं पण नाही ठेवायचं, कारण उन्हाळा आहे, उष्णता आहे, त्यामुळे फटाफट जे आहे सगळी प्रक्रिया होते. त्यानंतर एक पोळपाट घेतला, त्यावर थोडीशी खसखस घातली, एक पिठाचा गोळा घ्यायचा छोटासा हातावर गोल करून आणि आपले जे 2 बोटं असतात ना पुढचे त्याला थोडंसं तुपाने जे आहे थेंबभर तूप जे आहे दोन्ही बोटाला चोळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जे आहे अनारसे पसरवत घ्यायचे. म्हणजे काय होतं, छान असे गोल होतात, गरगरीत होतात. पण आता या ठिकाणी जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसतील ना तर बघा, जाड पद्धतीचं एक प्लॅस्टिक सीट असतं ते घ्यायचं, एक खालून ठेवायचं, मध्ये गोळा ठेवायचं थोडंसं तूप लावून आणि वरून परत थोडंसं तूप लावून प्लॅस्टिक शीट जे आहे पिठावर ठेवून तुम्ही बेलनने लाटून सुद्धा घेऊ शकता, जसं आपण चपाती किंवा मग आपण बटाट्याचे पापड वगैरे करतो ना त्या पद्धतीने. आणि मग थोडीशी खसखसने प्रेस करून तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा अनारसे करू शकता. आता तेल इथे खूप गडकडीत गरम नको आहे, नॉर्मल. आता पाहू शकता तुम्ही, मी ज्यावेळेस अनारसा सोडला आहे तर हलके बुडबुडे तेलाला येत आहे, इतकंच आपल्याला तेल गरम हवं आहे. आणि अनारसे तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. लो टू मिडियम फ्लेमवर अनारसे तळायचे, हाय फ्लेमवर तळायचे नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जी खसखस लावलेली साईट असते ना ती वरून घ्यायची आणि जी बिना खसखस लावलेली साईट असते ना ती तेलामध्ये खाली सोडायची. म्हणजे काय होतं, एक तर आपली खसखस जळली जात नाही आणि अनारशाला जाळी छान पडते. आता अनारसा तेलामध्ये सोडला की अनारशावर अशा पद्धतीने न थांबता तेल उडवत राहायचं. म्हणजे काय होतं, अनारसाला जाळी छान पडते आणि वरचा भाग तळला जातो. आता अनारसाला उलटपुलट करून अजिबात तळायचं नाही, खालची साईड खाली आणि वरच्या साईडला अशा पद्धतीने तेल उडवत उडवत जे आहे अनारसे आपल्याला तळून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि एकसारख्या रंगाचा
आणि महत्त्वाचं म्हणजे वरती तेल जे आहे अनारशावर अजिबात उडवायला मी थांबले नव्हते, म्हणजे तेल जे आहे कायम उडवतच होते. तर अशाच पद्धतीने अनारसा जो आहे आपला तयार झाला. आता एक अनारसा काढून घेतला, आता दुसरा अनारसा. आता खूप जास्त तुम्ही अनारसे जर बनवून ठेवले तर गूळ असतो पिठामध्ये, त्यामुळं आता उन्हाळ्याचे दिवस असते त्यामुळं काय होतं, अनारसाचं पीठ जे आहे जास्त मेल्ट होतं, मग अनारसा जो आहे हातावर उचलता येत नाही. तर एकामागोमाग एक करायचा, एक तळून घ्यायचा. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर परत दुसरा अनारसासुद्धा मी तेलामध्ये सोडला आणि याच पद्धतीने आणि याच प्रोसेसने मी हा अनारसासुद्धा तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता तेला मस्त अनारसावर उडवत आहे आणि जसं जसं मी तेल अनारसावर उडवत आहे तर छान पद्धतीने अनारसाला जाळी पडलेली आहे. आता तिसरासुद्धा अनारसा याच पद्धतीने बनवत आहे. आता मला बोटाने जमतं त्यामुळे मग मी बोटाने बनवते, पण तुम्हाला जर नसेल जमत तर मग तुम्ही प्लॅस्टिक सेटचा वापर करू शकता. त्यानंतर अशाच पद्धतीने सर्व अनारसे या ठिकाणी बनवून घेतलेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तेलामधून काढताना छान असे निथळून काढायचे आणि पूर्ण थंड झाले की मग डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता हे अनारसाचं पीठ जे आहे 3 ते 4 महिने फ्रीजमध्ये सहज टिकलं जातं. आणि तुम्ही अनारसे जर बनवून ठेवणार असाल तर 15 दिवस ते 20 दिवस अनारसे टिकले जातात. त्यामुळं हे पीठ तुम्ही जास्तीच्या प्रमाणात जरी केलं तरी पण काही हरकत नाही. 2 ते 3 महिने तुम्ही आरामशीर हे अनारसे बनवून जेव्हा हवं तेव्हा गरम गरम अनारसे बनवून तुम्ही खाऊ शकता. फक्त हे पीठ जे आहे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं, नॉर्मल टेम्परेचरवर नको. तर अशाच पद्धतीने सर्व अनारसे तळून झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे आता हा धोंड्याचा महिना आहे, अधिकाचा महिना आहे आणि अधिकाच्या महिन्यामध्ये अनारसे तर हवेच. तर मग ही अशी सोपी पद्धत मिळाली तर मग आणखीन काय हवं तुम्हीच सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे वजनी प्रमाण सांगितलेलं आहे 1 किलो तांदूळ आणि 850 ग्रॅम गूळ. तर हे प्रमाण जे आहे तुम्ही अजिबात चुकू नका आणि एकदा नक्की ह्या पद्धतीचे अनारसे जे आहे ट्राय करा. एकसारख्या रंगाचे, एकसारखे दिसणारे आणि मस्त अशी वरून खसखस लावलेली आणि एकसारखे तळले गेलेले, कुरकुरीतसुद्धा तेवढेच, खुसखुशीतसुद्धा तेवढे आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेल न शोषून घेणारे. आता इथे मी संपूर्ण अनारसे तेलामध्ये तळलेले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता. तर याच पद्धतीचे अनारसे तयार झाले. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की अनारसे ट्राय करा. तुमची काही शंका असेल, काही कुशंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय देईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी एकदा ट्राय करा. तुमची रेसिपी कशी झाली मला हे सुद्धा कमेंट करून सांगा. माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. त्या मैत्रिणींना शेअर करा ज्यांना अनारसे बनवणं खूप कटकट वाटते, टेन्शन वाटतं आणि नको असलेली झिकझिक वाटते. तर त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा कमी वेळामध्ये आणि अचूक पद्धतीने, अचूक प्रमाणामध्ये असे हे कुरकुरीत, खुसखुशीत, एकसारख्या रंगाचे अनारसे घरीच खायला मिळतील आणि त्यांना अनारसे बनवण्याचं कधीच टेन्शन येणार नाही. चला तर अशाच एक रेसिपीसोबत भेटूया परत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, रेसिपी लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया परत अशाच एक रेसिपीसोबत अचूक प्रमाणात, अचूक साहित्यात, कमी वेळामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे छान पद्धतीने.